मादा का हो अण्णा? ये 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 अरे बघा आता पळत असतो. काय करावं अण्णा? काय झालं? अहो इतकी खतं टाकतोय, मेहनत करतोय, पण काय पिकात काय फायदाच काय व्हायना. अरे मादा शेती कधी पण डोक्याने करायची. कशी? बघ की आपलं पीक कसं जोमदार आहे. पीक बघ, कांदा बघ. आता तुमचं काय अण्णा? तुमच्याकडे भरपूर भांडवली हो. भांडवल लय घालून मी पण शेती करणार नाही. शेतीच्या फायद्यासाठी आपल्या नशिबाने एक इतकी भारी कंपनी झालेली ना, कुठली? संचय अॅग्रो इनपुट पुणे. त्याची खतं इतकी भारी मिळतात, स्लरी इतकी भारी मिळते. ह्या स्लरीमुळं आणि या खतामुळं हा, हा, हा. इतका जोमदार कांदा आलाय तुला सांगतो. या कांद्याला एक ड्रम मिळतं 5 लिटरचं बर आणि एक बारीक पावडरचा पुडा मिळतो. बर. हे पाण्याबरोबर एकदा सोडायचं. ती स्लरी असते ड्रम मध्ये हा हा हा. आणि 6 किलो खत लागेल, फक्त 6 किलो खत. बर बर. ती सोडायचं दर पाण्याला 1 किलो. बस, बरं. काय करायचं नाही. याचा फायदा असा होईल, वखारीत कांदा नासत नाही, इथं पण रोग पडत नाही, कीटकनाशकची बचत झाली. त्याच्याबरोबर खता ह्या ऊसाला सुद्धा मी खत वापरतोय. फक्त 37.5 किलो लागतंय खत ऊसाला. गुंठ्याला का? अरे गुंठ्याला नाही माझा, एकराला. असं आहे वय. कांद्याचं बी एकराचं माप सांगितलं आणि ऊसाचं पण 1 एकराचं माप सांगितलंय. बर बर बर. हे बघ, ही पावडर हा. संचय अॅग्रोवाल्यांची बर बर आणि हे स्लरी. बर बर 1 एकराला हे 5 लिटरचं ड्रम टाकायचं. लक्ष देऊन ऐक. बर. हे कॅन्ड 1 लिटरला फक्त किती सोडायचं? 5 5 लिटर. लिटरचं. परत काय बघायचं नाही. हा, ही पावडर सोडायची. हा, हा. हे दोन्ही एका पाण्याला सोडलं, हा. मग 6 पाण्याला 6 किलो खत मिळतं. 1 बरं. किलो फक्त सोडायचं. बर बर. कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याकरता कुठली कंपनी खताची? संचय अॅग्रो इनपुट पुणे.